काय दळले? दाणे. दाणे तर दळते तुम्ही, पण कोण? शेंगदाणे. अरे या किड्यामध्ये एवढी गहू कष्ट झाले. बाप्पा, हे गावामध्ये कष्ट एवढी किडे झाली. आपा एवढं दळून आता अर्जंट पाहुणे येले घरी. थांब ना 5 मिनिटं, मी थोडं अर्जंट काम आहे, आलोच मी. पहिलं मला दळून द्या, तुमचं काय काम आहे मी करतो. संडास जाणवत तुम्हाला. मामा आले जाडीवर आलं, थोडं बारीक घ्या ना. जाडीवर आलं आता पाय बरं. हा आता आलं बारीक. अरे मला व्हिडिओ व्हिडिओ करून घेतो. हा, मग ये दळण. जेवण संध्याकाळी. बाप्पा. गेट तू उघड बाहेरचं का? उघड बाहेरचं का? मटन मिटन खातो का नाही? कसं होऊन चालला पाहिजे ना. आता कायला काही ना अधिक मास चालू नाही का? काय झालं मग? मटन मटन नाही खात बा आपण. एवढं महाग झालं मटन खातं का? कधी सोडून दिलं आपण. खर्च राहिला तेल आणि ते कडून मी अरे हो, म्हणून आपल्याकडे एवढी जमीन आहे मग. जमीन आहे पत्याजवळ. माझ्याकडे का 15 एकर. म्हाताऱ्याची आजची 12 होती आणि मी 3 एकर घेतले. आता आताच्या काळात तेवढी जमीन घेतली तुम्ही 3 एकर. एवढ्या महागाईच्या काळात 3 एकर जमीन घेणं का सोपं आहे का? कसं काय घेतली रे आप्पा तुला एवढी जमीन? त्याला डोकं लागतं. तुमच्यासारखे का उदळ मानके? काय केलं आपण? अरे सगळ्यात जास्त खर्च काय लागतो आपल्याला? खाया प्यायला. हेच तर मग मोठा हे मग. अरे मी काय करतो, माझ्याकडे एक गाय 1-1.5 लिटर दूध देते. सस्त्याच्या याच्यात बाजरी घेऊन घ्यायची. आणि दररोज सकाळ संध्याकाळी दूध आणि बाजरीची भाकरी. तोंड लावायला ठेसा. ना तेल लागे ना तिखट लागे ना मसाला. अरे आप्पा तुमचं म्हातारं तसंच होतं का? अरे मी म्हातारा लय हुशार होतो मग. माझ्या म्हाताऱ्याला धोतर जोडा भेटला ना सासरवाडीहून, म्हणजे माझ्या मामाकडून. ते धोतर एखादी वर्ष जाय, ते थोडंफार जुनं झालं की त्याची पॅन्ट शिवून घे. हा, मग ती पॅन्ट थोडी जुनी झाली मग तिची अंडर पॅन्ट शिवून घे. त्या अंडर पॅन्टची थोडी खराब होत आली मग त्याची कसणी शिवून घे. का आप्पा मग कसं नाही खराब झाल्यावर? दिव्याची वात.